सोमवारपर्यंत कृष्णेची पाणी पातळी वाढणार, आमदार यड्रावकर यांच्या पाटबंधारे विभागाला सूचना। बंधाऱ्याच्या डागडुजीच्या कामामुळे शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदी पात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून वाढत्या उन्हामुळे शेतकरी आणि नदीकाठच्या गावातील नागरिकांमध्ये पाण्याच्या टंचाईची भीती निर्माण झाली होती। ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीनं पाटबंधारे विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानं सोमवारपर्यंत पाणी पातळीत वाढ होणार आहे। आमदार यड्रावकर यांच्या सूचनेनुसार कोयना धरण येथून सुमारे 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। तसेच वारणा धरण येथूनही 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी हळूहळू वाढत असून दानोळी येथील बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले। सोमवारपर्यंत शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढणार आहे, त्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान म्हैसाळ बंधाऱ्यावर 15 फुटांपर्यंत बर्गे घालण्यात आले असून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे। सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध राहावे यासाठी प्रशासनाकडून समन्वयानं काम सुरू आहे। आमदार यड्रावकर यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार उपाययोजना करत आहेत।